गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवते गावच्या पद्धतीने भरल्या खेकड्याचं कालवण। हे बघा, माझ्या मिस्टरांनी किती मस्त अशी खेकडी आणलेली आहेत आणि तीही काळी खेकडी आहेत, जिवंत। आता एक एक करून ते तोडत आहेत। खूप सांभाळून तोडावी लागतात। त्यानंतर ती व्यवस्थितरित्या साफ करून घेतलेली आहेत। साफ करायला थोडासा वेळ लागतो। वाव, मस्त असे गोडाने भरलेले आहेत खेकडे। त्याच्या आत सुद्धा घाण असते, ती काढून घ्यावी लागते। अशा प्रकारे सर्व खेकडे साफ करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता त्यासाठी लागणारे साहित्य इथे दाखवलेलं आहे मी। पण आज मी खेकडे बेसनाच्या पिठात भरणार आहे। प्रथम कांदा परतल्यानंतर मी बेसन ॲड केलं आणि त्यात मी लास्ट टाइम खेकड्यासाठीच पीठ बनवलं होतं तेही ॲड केलं। त्यानंतर मी त्यात मसाला, हळद, गरम मसाला आणि मीठ हे सर्व ॲड करून घेतलं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली। थोडा वेळ परतल्यानंतर मी सर्व ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्यात थोडंसं कोकमचं आंबट पाणी घेतलं, कारण आपले खेकडे गोडाने भरलेले आहेत आणि मग ते खाताना वहीच लागतात म्हणून। आणि एक एक करून असे खेकडे स्टफ करायला घेतले। जास्त पीठ घालायचं नाही, नाहीतर मग तो आत शिजला जात नाही। अशा प्रकारे स्टफ करून मी ते बंद करून ठेवले। त्यानंतर उरलेला जो पीठ आहे तो शिंगड्यांचा अर्क काढलेला होता त्याच्यामध्ये मिक्स केला। खेकडे व्यवस्थित असे बांधून घेतले। एकीकडे तोप तापल्यानंतर त्यात तेल टाकलं, हिंग टाकलं, लसूण आणि सर्व मसाले ॲड केले। त्यानंतर काढलेला अर्क होता तो फोडणीला दिला आणि मग त्याच्यात नांगे व शिंगडे ॲड केले आणि त्यावर झाकण दिलं। एक उकळी आल्यानंतर त्यात मी आपले खेकडे सोडले आणि थोडासा पाणी सुद्धा टाकलं आणि मस्त असं शिजायला ठेवलं। आपलं खेकड्याचं कालवण तयार झालं। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत बाय।